साथ संगतची प्रेमाने बोलूया. धन निरंकारची साथ संगतची आज आपण चिंतनासाठी विषय घेतलेला आहे की संतांच्या जीवनामध्ये परिवर्तन होत होतं, मग आमच्या जीवनामध्ये परिवर्तन का होत नाही. हा जो विषय आहे तो खूप गंभीर आहे आणि चिंतनाचा देखील आहे. संतांनी भक्ती कशी केली आणि आपण भक्ती कशी करतोय याच्यामध्ये काय फरक आहे तो आपण आजच्या या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत. बघा की जे सगळे संत आहेत त्या संतांच्या जीवनामध्ये परिवर्तन होण्यासाठी काही गोष्टी त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये अनुभवल्या. महत्त्वाचं म्हणजे की ज्यावेळी संतांच्या जीवनामध्ये फक्त भक्ती होती, भगवंताचं स्मरण करत होते, परंतु ज्या दिवशी त्यांच्या जीवनामध्ये ज्ञान आलं आणि ज्ञानामुळे त्यांच्या जीवनामध्ये परिवर्तन झालं. परंतु भगवद्गीतेमध्ये असं म्हटलेलं आहे की ज्ञान आहे म्हणजे विवेक आहे, बरोबरच ईश्वराचं स्मरण देखील आहे. आणि तिसरं गोष्ट म्हणजे की जोपर्यंत ईश्वर आणि आपण म्हणजे ईश्वरसुद्धा एक परमात्मा आपण म्हणतो आणि आपण आत्मा आहे, त्याचं आणि आपलं जोपर्यंत कनेक्शन होत नाही, योग साधला जात नाही, तोपर्यंत भक्ती परिपूर्ण होत नाही. म्हणजे काय झालं, जीवनामध्ये आपण ईश्वराचं स्मरण देखील करतो आहे. दुसरी गोष्ट आपण काय करतो आहे, ज्ञानही आहे, परंतु तिसरी गोष्ट जी आहे की परमेश्वराचं आणि आपलं जे कनेक्शन व्हायला पाहिजे ते कनेक्शन होत नाही. म्हणजेच जर कनेक्शन त्याचं आणि माझं साधलं जात नाही तोपर्यंत माझं परमात्मा मिलन होऊ शकत नाही, म्हणजे त्याचं आणि माझं मिलन होऊ शकत नाही, हे आहे. तर आपण थोडंसं विचार या विषयावरती करत असताना थोडंसं पुढे जाऊयात की जे संत आहेत त्या संतांच्या जीवनामध्ये परिवर्तन घडत होतं, कारण त्यांच्या गुरुने त्यांना जे ज्ञान दिलं होतं ते ज्ञान ते प्रॅक्टिकली जीवनामध्ये अनुभवण्यासाठी आतुर होते. गुरुने सांगितलं की कोणाचंही वाईट करायचं नाही, तर संतांनी ते ताबडतोब त्यांच्या जीवनामध्ये ती गोष्ट अनुभवली आणि त्याचा प्रॅक्टिकली जीवनामध्ये उपयोग केला. ठीक आहे, कोणाचंही वाईट करायचं नाही म्हणजे काय करायचं, तर सगळ्यांचं भलं करायचं, प्रत्येकाला सुख द्यायचं, दुःख कोणालाही द्यायचं नाही. आता हे काय झालं आहे, आपण काय करतो, डेली आपण सत्संगमध्ये पण जातो, सत्संग करतो डेली, किंवा कधीही केली तरी आपलं आहे की आपण मी खूप सत्संग करतो, मी भरपूर सत्संग करतो, मी काही सत्संग सोडत नाही, ही गोष्ट ठीक आहे. परंतु सत्संग केल्यानंतरनं जे ज्ञान मिळतं, जे आपल्याला तिथं काही ऐकायला मिळतं, ते आपल्या जीवनामध्ये जोपर्यंत आपण ते उतरवत नाही तोपर्यंत ती सत्संगसुद्धा फेल आहे. कारण आपण शेवटपर्यंत जरी नुसतं ऐकतच राहिलो आणि आपण परिवर्तनासाठी एकही पाऊल उचललं नाही तर आपली ती भक्ती सफल होऊ शकत नाही. परंतु संतांच्या जीवनामध्ये मात्र त्यांनी त्यांच्या गुरुकडून त्यांना जे जे आदेश आले ते त्यांनी तंतोतंत फॉलो करण्याचा प्रयत्न केला. आता आम्ही कोणीतरी म्हणेलच की संतांच्यामध्ये तेवढी ताकद होती, संत खूप महान होते, आमच्यामध्ये तेवढी ताकद नाही, तर असं अजिबातच नाही आहे. या ठिकाणी विषय असतो आवडीचा. ज्याच्या आवडीचा विषय आहे तो ते करणारच. आता संतांना भूक होती की सर्व सुखाची अनुभूती करण्याची त्यांची भूक होती आणि त्यांनी त्या दिशेने पावलं उचलले, एक एक पाऊल उचलत त्या शेवटच्या मुक्तीच्या अवस्थेपर्यंत ते पोचले. आणि मुक्तीची अवस्था म्हणजे सुखाची स्थिती आहे. मुळात आपल्यामध्ये असलेले जे षडविकार आहेत ते आपल्याला दुःख देतात, आपल्या जीवनामध्ये पाप घडवतात, परंतु आपण जेव्हा ह्या षडविकारातून मुक्त होतो त्यावेळी आपली हळूहळू सुखाची अवस्था यायला सुरुवात होते, जीवनामधलं सगळं दुःख निघून जायला सुरुवात होतं आणि सुखाची बरसात व्हायला लागते. आता बरेच जण म्हणतात की संतांच्या जीवनामध्ये काही संकटं कमी आली का? संतांच्या जीवनामध्ये संकटं जरूर आली, परंतु ती त्यांना घडवण्यासाठी आली, त्यांना ती मजबूत करण्यासाठी आली, असं त्यांनीसुद्धा त्याच्याकडे पॉझिटिव्ह दृष्टीने पाहिलं. आणि नंतरची जी त्यांची अवस्था निर्माण झाली, जे लोक त्यांचे विरोधक होते तेच त्यांची पूजा करू लागले. आणि ईश्वरासाठी आपण जो क्षण दिलेला असतो ना तो क्षण आपला कधीही वाया जात नाही. संतांनी त्यांचा प्रत्येक क्षण प्रभू परमात्म्यासाठी दिला आणि त्यांच्या जीवनामध्ये
त्यांचीच लोक पूजा करायला लागले. इतकं ते पवित्र बनून गेले, त्यांच्यामध्ये इतकं पावित्र्य आलं, इतकं सामर्थ्य आलं की लोक त्यांचीच पूजा करायला लागले. आजही त्यांची भगवंतासारखी पूजा लोक करतात. म्हणजे ईश्वराचं स्मरण केलेलं ईश्वर त्याचं एकही ठेवत नाही, ते सगळं त्याची परतफेड करत असतो. पण कोणाचं या भगवंतावरती किती प्रेम आहे, आणि संतांचं ते प्रेम अगाध प्रेम होतं प्रभू परमात्म्यावरती. संतांचं आपण पाहतो की त्यांचं विठ्ठलावरती, विठ्ठल पांडुरंगावरती अपार प्रेम होतं, अपार प्रेम होतं, आणि त्या अपार प्रेमापोटी त्यांची भक्ती सफल होत गेली. परंतु आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून एकच गोष्ट लक्षात घ्यायची की आपल्या प्रभू परमात्म्यावरती किती प्रेम आहे. कारण या ठिकाणी विषय येतो प्रेमाचा. जर आपल्या प्रभूवरती प्रेम तेवढं असेल, ईश्वरावरती तेवढं प्रेम असेल, सद्गुरूवरती तेवढं प्रेम असेल, तर आपलं एक एक पाऊल परिवर्तनाकडं नक्की पडणार आहे. आणि अशाच या गोष्टीचं चिंतन करत असताना एक गोष्ट ध्यानात आली, ते म्हणजे प्रत्येक संतांच्या जीवनामध्ये आपण पाहतो की त्यांच्या जीवनामध्ये सद्गुरू आले होते, आणि सद्गुरू आले होते आणि त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये परिवर्तनासाठी ध्यानाचा देखील त्यांनी आधार घेतला होता. प्रत्येक संतांच्या जीवनामध्ये आहे ते ध्यान. म्हणजे असं काही नाही की डोळे मिटूनच बसले आहेत आणि काहीच नाही करते, एकाच ठिकाणी बसलेत आणि ध्यान करत आहेत, असं नाही. सगळे संत हे व्यावहारिक होते, सगळे संत हे काय करत होते, तर ह्या संसारामध्येच राहत होते. संसारामध्ये राहत राहत त्यांनी ते ध्यानाच्या अवस्थेपर्यंत पोचले, कारण परिवर्तनासाठी ध्यान आवश्यक आहे. भगवद्गीतेमध्ये असे भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात की हे बघ अर्जुन, जे माझी आठवण करतात ते तर मला प्रिय आहेच, परंतु जे माझी आठवण शुद्ध मनाने करतात ते मला अतिप्रिय आहेत. मग प्रभू परमात्म्याचं अतिप्रिय होण्यासाठी जर अंतःकरण शुद्ध लागत असेल, तर अंतःकरण शुद्ध करण्यासाठी काय काय उपाय करता येतील, तर काहींनी सांगितलं की नामस्मरण करा. परंतु नामस्मरण करण्यासाठी आपलं चित्त एकाग्र असणं गरजेचं आहे. आणि ते चित्त एकाग्र म्हणजे काय, तर एकाग्रता हवी. ज्यावेळेस आपण नामस्मरण करतो त्यावेळेस नामस्मरणावरती आपलं पूर्ण ध्यान असणं गरजेचं आहे. मग ते ध्यान एकाग्र होण्यासाठीची जी अभ्यास आहे, तो ध्यानाच्या माध्यमातून वेगवेगळ्या पद्धती आहेत ध्यानाच्या, त्या ध्यानाच्या वेगवेगळ्या पद्धतीतून आपण ते शिकू शकतो की आपलं मन एकाग्र करण्यासाठी काय करायला लागेल. आणि ज्यावेळी आपण मन एकाग्र करायला शिकू, मग ते नामस्मरण करा, त्याच्यावरती एकाग्र करण्याचा प्रयत्न करा, मग हळूहळू काय होईल, आपलं अंतःकरण हे शुद्ध व्हायला लागेल. परंतु त्यावेळी त्या नामस्मरणावरती इतकं लक्ष, कॉन्सन्ट्रेशन आपलं पूर्ण व्हायला हवं, तेव्हाच आपल्या मनामध्ये परिवर्तन व्हायला सुरुवात होते. मग त्यासाठी आनापान मेडिटेशन आहे, विपश्यना मेडिटेशन आहे. त्या विपश्यनाच्या माध्यमातून, त्या आनापान मेडिटेशनच्या माध्यमातून आपण काय करू शकतो, एकाग्रता साधू शकतो. एकाग्रता आपण एकदा साधायला शिकलो की नामस्मरणावरती पूर्ण एकाग्रता निर्माण होईल. आणि जेव्हा पूर्ण एकाग्रता नामस्मरणावरती निर्माण होईल, त्यावेळी आपोआपच आपल्यामध्ये परिवर्तन व्हायला सुरुवात होणार. आपलं अंतःकरण शुद्ध व्हायला सुरुवात त्या ठिकाणी झालेली असते. मग संतांनी जर ध्यानाचा आधार घेतला तर आपण का घेऊ शकत नाही. कारण एके ठिकाणी तुकाराम महाराज देखील म्हणतात की अशक्य ते शक्य करिता सायास कारण अभ्यासम तुका म्हणे. म्हणजे त्यांनी सुद्धा सांगितलं, भगवंतसुद्धा श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात, भगवद्गीतेमध्ये सांगतात की हे बघ अर्जुन, एखादी म्हणजे अर्जुन जेव्हा त्यांना प्रश्न विचारतो की अरे गोविंद, तुम्ही असं म्हणताय की मनाला, जो योगी स्वतःच्या मनाला पूर्णपणे कंट्रोलमध्ये ठेवतो, ज्याचं स्वतःच्या इंद्रियावरती पूर्णपणे दमन आहे, कंट्रोल आहे आणि शुद्ध मनाचा योगी आहे, आणि जर अशा अवस्थेमध्ये जर माझा कोणी आठवण करत असेल तर तो मला अतिप्रिय आहे. पण हे मन खूप अवखळ आहे, त्याला ताब्यात आणायचं कसं. त्यावेळी श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात की या अवखळ मनाला ताब्यामध्ये आणता येतं, तर त्यासाठी फक्त अभ्यास करणं गरजेचं आहे. अभ्यास ह्या प्रत्येक गोष्टीवरती उपाय आहे. आणि मग भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात की त्यांनी वेगवेगळ्या ध्यानाच्या पद्धती सांगितलेल्या आहेत. मग त्याच्यामध्ये विपश्यना मेडिटेशन असेल, त्याच्यामध्ये आनापान मेडिटेशन असेल. आता श्वासावरती ध्यान केंद्रित करायचं. आणि हे जे विपश्यना आहे ते आपण म्हणतो की आता हे विपश्यना कोणी शिकवले, तर गौतम बुद्धांनी सगळ्यांच्यापर्यंत आणले. त्या विपश्यनाच्या माध्यमातून विकारांतून मुक्तीकडे मार्ग आहे, तो गौतम बुद्धांनी आणला. परंतु ते ऑलरेडी भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्णांनी अर्जुनाला सांगितलेला हा मार्ग त्याच्यामध्ये सांगितला. आणि खूप साऱ्या संतांनी तो त्यांच्या जीवनामध्ये
त्याचा वापर केला आणि मन शुद्ध करण्याचा प्रयत्न केला, सर्व संतांनी केला. आणि आपण काय करतो आहे, वरवर भक्ती आपली सुरू आहे, आपण करायचं म्हणून करतो आहे, जायचं म्हणून जातो सत्संगला, बसायचं म्हणून बसतो, करायचं म्हणून करतो. नाही, कोणतीही गोष्ट अंतःकरणापासून करायची. अंतःकरणापासून केले की आपल्यामध्ये परिवर्तन हे नक्कीच होतं. आणि हे परिवर्तन आपल्यामध्ये तेव्हाच होतं जेव्हा आपल्या मनाची पूर्वतयारी असते की मला परिवर्तन करायचं आहे, मला माझ्यामध्ये परिवर्तन करायचं आहे. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या सर्व संतांना ह्या परमेश्वराचा दर्शनाचा साक्षात्कार झाला आणि परमात्म्याचं दर्शन म्हणा किंवा परमात्म्याचा साक्षात्कार म्हणा किंवा परमात्म मिलनाचा जो अनुभव म्हणा, तो कधी येतो, ज्यावेळी आपलं अंतःकरण पूर्ण शुद्ध असेल. कारण असं म्हटलेलं आहे ना की ज्याचं शुद्ध अंतःकरण असतं तिथंच परमात्म्याचं वास्तव्य असतं, परमात्मा त्याच ठिकाणी वास करतो. मग आपलं अंतःकरण शुद्ध करण्यासाठी आपल्याला काय काय करता येईल, त्याच्यासाठी पुरुषार्थ आपण करणं गरजेचं आहे. मग त्यासाठी काही करायला लागलं तरी, किती मेहनत करायला लागली तरी आपण मागे हटायचं नाही, आपण त्याच्यामध्ये मेहनत करतच राहायची. मग त्याच्या माध्यमातून आपण काय करू, आपलं मनाचं शुद्धीकरण करू आणि मग ईश्वराच्या अगदी जवळ जाण्याचं आपल्याला भाग्य मिळेल. भक्ती ही फक्त नामस्मरण सांगितले, सत्संग, सेवा, नामस्मरण सांगितले तेवढ्यापुरती मर्यादित नाही आहे. सेवा कशासाठी करायची आहे, आपण एक पाठीमागे सुद्धा व्हिडिओ टाकलेला आहे की सेवा, सत्संग, नामस्मरण या 3 गोष्टी का महत्त्वाच्या आहेत. सेवा पण आपल्याला का दिलेली आहे, सत्संग का दिलेला आहे, नामस्मरण का दिलेलं आहे, तर याचा सूक्ष्म पद्धतीनं अभ्यास आहे. त्याच्यावरती पण आपण एक व्हिडिओ टाकलेला आहे, तो व्हिडिओ नक्की आवर्जून पहा आणि मग त्याच्यामध्ये असलेले बारकावेसुद्धा लक्षात येतील. आपण खूप विषयावरती चिंतन करणारे वेगवेगळे व्हिडिओ टाकलेले आहेत, ते व्हिडिओ नक्की पहा. बऱ्याच प्रश्नांची उत्तरं मिळून जातील. आणि मनशांतीसाठी तर आपण खूप सारे व्हिडिओ टाकलेले आहेत, ते पण आपण पाहू शकता. त्याच्या माध्यमातून सुद्धा आपल्याला बऱ्याच प्रश्नांची उत्तरं मिळून जातील. आणि जर तुमची सेवा करण्याची संधी जर मला मिळत असेल तर मी सुद्धा स्वतःला खूप भाग्यवान समजेल. आणि तुम्हाला जर कोणते विषय तुम्हाला जर समजले की ह्या विषयावरती चिंतनाचा व्हिडिओ टाका, तर मी पूर्णपणे प्रयत्न करेल त्या विषयावरती चिंतनाचा व्हिडिओ टाकण्याचा. जर तुम्हाला समाधान मिळत असेल, शांती मिळत असेल आणि मार्ग सापडत असेल तर मी आवर्जून व्हिडिओ टाकेल. तर हा व्हिडिओ आपण याच ठिकाणी थांबूयात. धन्य निरंकारजी.